हॅलो, गुड मॉर्निंग. आज संडे आहे, पण मिस्टरांना एका ठिकाणी बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे आज लवकरच उठले. मग चहा आणि नाश्ता सगळं आता तयारी करत आहे. बबडी, मी मशीनमध्ये पावडर टाकली आहे. आता तुझे कपडे टाक आणि मशीन लाव. हा. हॅलो, गुड मॉर्निंग. आता नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे. आज डोसा आणि चटणी होती नाश्त्याला. आणि आता बाबू चालला आहे आंघोळीला आणि मग त्याला पण आता याच्या एका मित्राकडे सोडायचं आहे. नंतर मग तिकडून ऑफिसला जाणार आहे मी. तर आपण भेटू आता थोड्या वेळाने. लवकरच कुकर लावला मी. आता फक्त शिट्टी केली का वरण बनवून ठेवते. ते चपात्या पण बनवून ठेवलेल्या आहेत. काळी मटकी आहे. ते नाश्ता करतोय. कपडे काय प्रेस वगैरे करायचे आहेत तर ते बघते आता काय घालायचे. शिट्टी जाईपर्यंत कपडे प्रेस करून घेते. उद्यासाठी हे एक काम आहे. उद्या माझी सुट्टी आहे तर पहिले म्हटलं कपाट लावून घेणं, खूप मेस झालेला आहे. मशीन लावली इथे तर मशीनला वेळ लागेल. आल्यावर कपडे वाळायला लागले. वैसांचा खाऊ घेऊन चाललं बघू. बॉटलमधलं पाणी संपव. हां, जेवायच्या आधीपर्यंत एवढं पाणी संपलं पाहिजे. वरण झालंय, मी जरा घोटून ठेवते. तर आल्यावरती फोडणी द्यायला. हां, रफबुक ते घे मोठंवालं आणि मॅथ्सचं घेऊन जा. हां, बाबू चालला त्याच्या फ्रेंडकडे आणि मी चालले ऑफिसला. चलो, बाय बाय. 2000 years later. ते शेत आहे ना, ते सगळं मी घरी आली आहे लंचसाठी. आणि हा छोटा कॅरम घेऊन चाललेत है ना. काय? हां, ते राहू दे, इकडेच ठेवते. इकडेच ठेव बाहेर. हाँ, ते मावशी येतील ना, त्यांना क्लीन करायला सांगते आता. ये कौन सी बाटली में? बाय. मी जेवण घेऊन येतो तुझ्यासाठी. तुम्ही जरा आहात ना, मी ना बाबूला पटकन जेवण देऊन येते. बाबूला त्याच्या मित्राच्या घरी जेवायचं होतं, पण घरचं जेवण जेवायचं होतं. मग तो मला बोलला की मला प्लीज जेवण घेऊन येशील का. सो मी त्याला जेवण देऊन आली. आणि माझ्या ब्रेकच्या वेळेतच बरोबर मावशी आल्या, त्याच्यामुळे ते एक बरं झालं. नाही तर मग पुन्हा ते येतात, मग घरी कोण नसतं, असा प्रॉब्लेम होऊन जातो. आज खूप दिवसांनी संध्याकाळी ऑफिसला पोहे खाल्ले. ॲक्च्युली ते पोहे होते म्हणून मी खाल्ले, बाकी ऑइली नसतं खाल्लं. आणि मग नंतर थोड्या वेळात माझी पण निघायची वेळ झाली. सो मी आता निघत आहे घरी जायला. आणि आज कामाच्या गडबडीत बघा पाणी पण मी केवढं प्यायली, फक्त हाफ बॉटल संपलेली आहे. या गार्डनला गेला. हो, लवकर म्हणजे नुसता इथे गडबड असेल ना. मोठ्या घरावरती बोलून गेला होता. मग ना संध्याकाळी सासूबाईंनी पाठवलंय गाजरचा हलवा. गाजराच्या वड्या. हा काय प्रकार आहे? त्यात मिल्क पावडर वगैरे काय काय टाकून त्यांनी ते बनवलेली. त्यांनी पण पहिल्यांदाच ट्राय केली ती ॲक्च्युली रेसिपी. म्हणजे गाजराच्या हलव्यासारखंच आहे, फक्त त्याला वड्यांमध्ये नाही, इन्ग्रेडियंट वेगळे. हां, एक वेगळा काहीतरी ट्राय केला. खाल्लंस तू? मी एक घरी टेस्ट केली. निघताना त्यांनी दिली मला. बघूया वडी.
हलवा एक नंबर. खवायवाला असेल का दुधावाला असेल? मला खवायवाला बनवला असेल. दोन्ही मिक्स आहे. मिक्स आहे. ऑनलाईन डीमार्ट आलेला आहे घरी. त्याच्यात सगळ्या प्रकारचे चिवडे, फरसाण, वेफर्स म्हणजे पटकन मिळतो. फर्स्ट टाइम काहीतरी एक नवीन पुडिंग म्हणजे हे बनवायचं आहे. बघू आता बाबा, मी कधी केलं नाहीये. सो हे करू ते दाखवू. यावेळेला आम्ही अळशी पण मागवली. तर अळशी, बडीशोप आणि धना असं मिक्स करून आम्ही ठेवणार आहोत. बिस्किटवाला डब्बा. नाही काय फ्युनरल नाही. चला आता आम्ही आवरून सगळं बसलेलो आहोत. आणि आज जरा आमचं लेटच आवरलं. आणि बाबू काय करतोय? काय कोणता गेम खेळतोय तू? ओके, बाबू खेळतोय मोबाईलवरती गेम. आणि खूप जुना आहे ना. एक डॉक्युमेंटरी लावली आहे. बघा सगळं तर नाही बघायला मिळणार. 1.5 तासाचं आहे. सो जेवढं बघायला तेवढं बघू, नाही तर मग बाकीचं उद्या. ॲमेझॉन प्राईमचं मला खरंच कळत नाही आहे. म्हणजे मी 1 इयरचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. तर सबस्क्रिप्शन घेऊन सुद्धा आम्हाला सगळं बघायला नाही मिळणार आहे. सिलेक्टेडच बघायला मिळणार जे प्राईमवाले आहेत. आणि हे बघा, हे बाकी सगळे लॉक्ड आहेत. म्हणजे हे तुम्हाला बघण्यासाठी ॲडिशनल रेंट पे करायला लागणार. मग सबस्क्रिप्शनचा फायदा काय आहे मला तेच कळत नाही. म्हणजे सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, मग सगळंच बघता आलं पाहिजे ना. ब्लॉग मी एंड करतो. माझी मम्मी खूप थकली आहे आणि झोपली आहे लवकर यासाठी. चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तब तक बाय बाय.